या अगोदर वनमंत्री म्हणून मग नेहमी वाटायचं की वनविभागाने असं काम करावं की वनापासून त्या कुटुंबाला धनापर्यंत पोचता यावं। हिरव्या बांबूपासून त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करत त्याचा प्रवास हिरव्या बांबूपासून हिरव्या नोटेपर्यंत व्हावं, हिरव्या संपत्तीपर्यंत व्हावं। आणि या कर्तव्याच्या भावनेला जागून आपण इथं बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सुरू केलं। अपेक्षा काय होती की जगामध्ये बांबूचा एक मोठा बाजार आहे, पण बांबूचा बाजार, बांबू ते बाजार या मधात मात्र एक मोठी शृंखला आहे की बांबू पासून बाजारापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला एक योग्य प्रशिक्षण लागतं, त्याला स्किल लागतं। आणि या दृष्टीने आपण बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सुरू केलं। मला विश्वास आहे की आमचा चंद्रपूर जिल्हा विविध क्षेत्रामध्ये देशाच्या नकाशात तर निश्चितच आगा आहे, पण बांबूच्या बाबतीत सुद्धा देशाच्या नकाशात चंद्रपूरचं नाव हे गौरवाने घेतलं जाईल हा विश्वास तुम्हाला बघितल्यावर मला आहे। बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचं रूप आपल्याला बदलावं लागेल। यामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर कोणाला पश्चाताप होता कामा नये की मी प्रशिक्षण तर घेतलं पण त्या प्रशिक्षणाचा उपयोग मग उपजीविकेसाठी होत नाही असं वाटतं कामा नये। अन्यथा प्लॅटफॉर्मवर उभं राहिल्याने आपला प्रवास पूर्ण होत नाही, आपल्याला गाडीत बसावंच लागतं। तसं आपण प्रशिक्षण किंवा वस्तू तयार केल्याने आपला प्रवास पूर्ण होणार नाही, आपल्याला बाजारापर्यंत पोहोचवण्याची, मार्केटिंगची उत्तम व्यवस्था केली पाहिजे। आणि माझं एक स्वप्न आहे की जगामध्ये एक खाजगी उद्योजक जर जोधपूरवरून 300 कोटीचं फर्निचर एक्सपोर्ट करू शकतो तर मग आम्ही चंद्रपूरमधून आमचं फर्निचर अमेरिकेला एक्सपोर्ट का करू शकणार नाही? कारण आमचं टिकूड हे तर प्रभू रामाने मान्य केलं आहे, आमचं टिकूड लोकशाहीच्या पवित्र मंदिरांनी मान्य केलं आहे, आणि आमचं टिकूड जर विश्वनेता माननीय मोदीजींच्या कार्यालयात वापरलं जातं तर जगामध्ये हे जाऊ शकतं हा विश्वास आहे। आणि त्या दृष्टीने आपण त्याही पुढे चालू आहे।